दिवाळीनंतर सरकारला विधानसभा निवडणुकांच्या परीक्षेला सामोरं जायचंय। मात्र त्यापूर्वी आरक्षण नावाची प्रिलिमिनरी देण्याची वेळ सरकारवर आली आहे। कारण एकीकडे धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे। जीआर नव्हे दाखला हवा अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी घेतल्यामुळे सरकारची अडचण वाढली आहे। तर शेवटची संधी देतो असं म्हणत मनोज जरांगे देखील 6व्यांदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहेत। धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर सरकारने काढला, पण जीआर नको दाखला हवा अशी भूमिका धनगर आरक्षण मागणी करणाऱ्यांची आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे। तर धनगर आणि धनगड एकच असल्यासंदर्भात जीआर काढण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलंय। मात्र पंढरपुरातील उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय धनगर आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। उपोषणाला बसलेल्यांनी सरकारला आणखी 8 दिवसांचा वेळ दिलाय। दाखले मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळे सरकारची अडचण वाढलेली आहे। सरकारची भूमिका मांडण्यासाठी विभागीय आयुक्त आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेने आपण पुढे चाललो। धनगर समाजाची मागणी समावेशाची नाही, ही मागणी अंमलबजावणीची आहे। 342(2) नुसार समावेशाच्या बाबतीमधली सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि 342(1) नुसार आमची कारवाई करा। आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब लक्षात आली की बाबा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे। राज्य सरकारला जीआर काढता येतोय का नाही काढता येत? सरकारचे अधिकारी काय म्हणतायत की आम्हाला जीआर काढता येत नाहीत। आमची तज्ञ मंडळी काय म्हणतायत की सरकारला जीआर काढता येतोय, आम्ही तशी तुम्हाला कागदपत्र प्रोड्यूस करू आणि मग ते येत्या 4 दिवसात पहिली बैठक होईल, दुसरी बैठक होईल। हे वन डेच करायचे आहेत, त्याला गॅप ठेवायचा नाही आणि त्यात त्यांनी सरकारकडे त्या बाबतीतला अहवाल द्यायचा आहे। दरम्यान धनगर आणि धनगड एकच आहेत या संदर्भात जीआर काढण्याचं आश्वासन सरकारने दिल्यानंतर आदिवासींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी सरकारला इशारा दिलाय। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा पवित्रा आदिवासी नेत्यांनी घेतलाय, ज्यामध्ये सत्तेतील आमदारांचाही समावेश आहे। धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं, आमचं काही दुमत नाही। पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे, असा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं। धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही। त्यांना कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून चालणार नाही। जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल। धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही। आता या याच्यात मदत म्हणून एक समिती जी सुधाकर शिंदे साहेबांची जी समिती होती, जे बाहेर राज्यात कसं देण्यात आलं त्याचा पण अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले। तत्वतः तयार आहे। त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे, कायद्याच्या चौकटीत बसून करायचं आहे। आणि पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या उपोषणस्थळी एकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। संजय चौगुले यांनी विषप्राशन केलंय, त्याच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान धनगर समाजाच्या उपोषणाचा 9वा दिवस सध्या सुरू आहे। दरम्यान धनगर आरक्षणाबाबत कोणत्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्यावर एक नजर टाकूया। धनगर आणि आदिवासीमध्ये भांडण लावण्याचं काम आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता। तोच प्रयत्न आता एकनाथ शिंदे करतो आहे। त्याला एक आदिवासी संविधानिक कमिटी आहे, त्या कमिटीच्या थ्रू हा सगळा सर्वे आला पाहिजे आणि त्या माध्यमातून ही आरक्षणाची व्यवस्था केली जाते। माननीय राष्ट्रपती महोदयापर्यंत हे जाते आणि हायकोर्टाने त्याच पद्धतीचे निर्देश दिलेले होते। पण पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीनं मताचं राजकारण करण्यासाठी हे करतात आहेत। सरकार धनगरांची दिशाभूल या निमित्तानं करते। वाटतं भारतीय जनता पार्टीने याच्यावर खुलासा केला पाहिजे। सरकार हे जे काही करणार म्हणतं हे सगळी निवडणुकीच्या तोंडावरची दिशाभूल आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.